नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ यातील चुकीची जोडी ओळखा। देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ यातील चुकीची जोडी ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका बेसबॉल, ऑप्शन क्रमांक 2 भारत बुद्धिबळ, ऑप्शन क्रमांक 3 पाकिस्तान हॉकी, ऑप्शन क्रमांक 4 ब्राझील फुटबॉल। तर ऑप्शन क्रमांक 2 भारत बुद्धिबळ ही आपली चुकीची जोडी होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र विधानसभा सदस्य 288 हे बरोबर आहे। ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र लोकसभा सदस्य 48, ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य सभा सदस्य 19 आणि ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र विधान परिषद सदस्य। तर ऑप्शन क्रमांक 4 ही आपली चुकीची जोडी होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, फिडेच्या उपाध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नेमणूक झाली। फिडेच्या उपाध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नेमणूक झाली। तर ऑप्शन क्रमांक 2 विश्वनाथ आनंद हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, भारतातील पहिली इलेक्ट्रॉनिक डबल डेकर बस कुठे सुरू झाली। भारतातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस कुठे सुरू झाली। तर ऑप्शन क्रमांक 4 मुंबई येथे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, हर घर जल प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते। हर घर जल प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले केंद्रशासित प्रदेश कोणते। तर ऑप्शन क्रमांक 3 दादरा नगर हवेली व दीव दमण हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री कोण आहेत। महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री कोण आहेत। तर महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या आयर्नमॅन वुमन कोण आहेत। महाराष्ट्रातील पोलीस दलातील पहिल्या आयर्नमॅन वुमन कोण आहेत। तर ऑप्शन क्रमांक 3 अश्विनी देवरे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत। महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत। तर ऑप्शन क्रमांक 3 अंबादास दानवे हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, जलजीवन मिशनची सुरुवात केव्हा झाली। जलजीवन मिशनची सुरुवात कधी झाली। तर ऑप्शन क्रमांक 1 15 ऑगस्ट 2019 जलजीवन मिशनची सुरुवात झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, भारताचे स्वदेशी बनावटीची पहिली भारतीय आण्विक पाणबुडी कोणती। भारताचे स्वदेशी बनावटीची पहिली भारतीय आण्विक पाणबुडी कोणती। तर ऑप्शन क्रमांक 2 INS अरिहंत हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, ॲडमिरल हे कोणत्या दलातील सर्वोच्च पद आहे। ॲडमिरल हे कोणत्या दलातील सर्वोच्च पद आहे। तर ऑप्शन क्रमांक 3 नौदल हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 कोणत्या देशात आयोजित केल्या होत्या। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 कोणत्या देशात आयोजित केल्या होत्या। तर ऑप्शन क्रमांक 2 इंग्लंड या देशात आयोजित केल्या होत्या हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दर किती वर्षांनी आयोजित केली जाते। राष्ट्रकुल क्रीडा दर किती वर्षांनी आयोजित केली जाते। तर ऑप्शन क्रमांक 3 4 वर्षांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती। तर ऑप्शन क्रमांक 3 1930 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात झाली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, राजपथचे नवीन नाव काय होणार आहे। राजपथचे नवीन नाव काय होणार आहे। तर ऑप्शन क्रमांक 2 कर्तव्यपथ हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा। खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 1 मीनाक्षी मंदिर मदुराई, ऑप्शन क्रमांक 2 कर्तव्यपथ दिल्ली, ऑप्शन क्रमांक 3 इंडिया गेट मुंबई, ऑप्शन क्रमांक 3 सूर्य मंदिर कोणार्क। तर ऑप्शन क्रमांक 3 इंडिया गेट मुंबई ही आपली चुकीची जोडी होईल। प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी
कोणते कटक मंडळ हे महाराष्ट्रात नाही? खालीलपैकी कोणते कटक मंडळ हे महाराष्ट्रात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 देहरादून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महानगरपालिकेच्या आयुक्तांची नेमणूक कोण करते? महानगरपालिकांच्या आयुक्तांची नेमणूक कोण करते? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्य शासन हे महानगरपालिकांच्या आयुक्तांची नेमणूक करते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 नंदकिशोर सिंग हे 15वे वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 कर्तव्यपथ हे ठिकाण कुठे आहे? कर्तव्यपथ हे ठिकाण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 दिल्ली येथे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 रॅमन मॅगसेसे पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली झाली? रॅमन मॅगसेसे पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1957 साली रॅमन मॅगसेसे पुरस्काराची सुरुवात झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 विनोबा भावे यांना कोणत्या वर्षी रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला होता? विनोबा भावे यांना कोणत्या वर्षी रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 1958 साली विनोबा भावे यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण? रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 मदर टेरेसा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 5 जून जागतिक पर्यावरण दिवस. ऑप्शन क्रमांक 2 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन. ऑप्शन क्रमांक 3 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन. तर ऑप्शन क्रमांक 4 22 जून आंतरराष्ट्रीय योग दिन. तर ऑप्शन क्रमांक 4 22 जून आंतरराष्ट्रीय योग दिन ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 25 एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म कुठे झाला होता? एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म कुठे झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म लंडन या ठिकाणी झाला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पोटॅशियमची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? पोटॅशियमची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पोटॅशियमची संज्ञा के. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चाळखे वाडी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 जमसंडे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सार्वजनिक पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? सार्वजनिक पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सातारा या जिल्ह्यामध्ये सार्वजनिक पवन ऊर्जा प्रकल्प आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 2023 चे प्रवासी भारतीय संमेलन कुठे होणार आहे? 2023 चे प्रवासी भारतीय संमेलन कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इंदोर या ठिकाणी 2023 चे प्रवासी भारतीय संमेलन होणार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 स्वतंत्र पूर्व काळात कोणता दिवस स्वतंत्र दिन म्हणून साजरा करण्यात आला होता? स्वतंत्र पूर्व काळात कोणता दिवस स्वतंत्र दिन म्हणून साजरा करण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 2 26 जानेवारी 1930. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भारतीय राज्यघटनेतील कोणती कलमे धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कांशी संबंधित आहेत? भारतीय राज्यघटनेतील कोणती कलमे धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 25 ते 28. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनचे कितवे राज्य म्हणून घोषित केले आहे? प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनचे कितवे राज्य म्हणून घोषित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरे ब्रिटनचे राज्य म्हणून घोषित केले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सध्या भारतात कितवा वित्त आयोग सुरू आहे? सध्या भारतात कितवा वित्त आयोग सुरू आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 15वा वित्त आयोग सुरू आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारतीय वित्त आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतीय वित्त आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 भारतीय वित्त आयोगाची स्थापना 1951 साली झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणाची बिनविरोध राष्ट्रपतीपदी निवड झाली होती? खालीलपैकी कोणाची बिनविरोधी राष्ट्रपतीपदी निवड झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 नीलम संजीव रेड्डी यांची
बिनविरोधी राष्ट्रपतीपदी निवड झाली होती? ही आपली करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतात एकूण डॅश डॅश उच्च न्यायालय आहेत. भारतात एकूण डॅश डॅश उच्च न्यायालय आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 भारतामध्ये एकूण 25 उच्च न्यायालये आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत डॅश डॅश मागणी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत डॅश डॅश मागणी केली होती. तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेमध्ये स्वातंत्र्य मतदार संघाची मागणी केली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 आशिया कप 2022चा विजेता देश कोणता? आशिया कप 2022चा विजेता देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीलंका हा आशिया कप 2022चा विजेता देश होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकणारा देश कोणता? सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकणारा देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत हा सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकणारा देश. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही? खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 लेण्याद्री. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 अर्नाळा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? अर्नाळा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पालघर जिल्ह्यामध्ये अर्नाळा किल्ला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रायगड जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 73व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेचा निवडणुका लढवण्यासाठी किती वयोमर्यादा आवश्यक आहे? 73व्या घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेचा निवडणुका लढवण्यासाठी किती वयोमर्यादा आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 21 वर्ष वयोमर्यादा आवश्यक आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 चिल्का सरोवर ओरिसा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्रातील डॅश डॅश या नदीला दक्षिण गंगा म्हणतात. महाराष्ट्रातील डॅश डॅश या नदीला दक्षिण गंगा असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्राला सुमारे डॅश डॅश की लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. महाराष्ट्राला सुमारे डॅश डॅश किमी लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले? भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांनी केले होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारताच्या सार्वजनिक लेखे या निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जाते? भारताच्या सार्वजनिक लेखे या निधीमध्ये कोणती मिळकत ठेवली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 जनतेची अल्प बचती ठेवली जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किमी आहे? गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 668 किमी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 तो मुंबईला गेला आहे या वाक्यातील काळ ओळखा. तो मुंबईला गेला आहे या वाक्यातील काळ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 पूर्ण वर्तमान काळ. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 सर्वात मोठा समुद्र कोणता? सर्वात मोठा समुद्र कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 पॅसिफिक समुद्र. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 आपल्या राज्यघटनेत आणीबाणीची तरतूद कोणत्या देशाकडून घेतली आहे? आपल्या राज्यघटनेत आणीबाणीची तरतूद कोणत्या देशाकडून घेतली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जर्मनी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी कोणता अधातू विद्युतदृष्ट्या सुवाहक आहे? खालीलपैकी कोणता अधातू विद्युतदृष्ट्या सुवाहक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ग्राफाइड. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6
कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 382 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 आज मंगळवार आहे तर उद्यानंतर 5वा वार कोणता येईल? आज मंगळवार आहे तर उद्यानंतर 5वा वार कोणता येईल? तर ऑप्शन क्रमांक 2 सोमवार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी लीप वर्ष कोणते? खालीलपैकी लीप वर्ष कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 2000 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी विसंगत घटक ओळखा. खालीलपैकी विसंगत घटक ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 क्रिप्टो करन्सी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 भारतात सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणत्या राज्याला लाभलेला आहे? भारतात सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणत्या राज्याला लाभलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भाषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका ही डॅश डॅश आहे. भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका ही डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यघटनेचा आत्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये करण्यात आला? भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 42 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण प्रसारचे कार्य कोणी केले? रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण प्रसाराचे कार्य कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्मवीर भाऊराव पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांचे व्हाईट हाऊस कोणत्या शहरात आहे? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांचे व्हाईट हाऊस कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वॉशिंग्टन DC हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 सध्या कोणत्या 2 देशांदरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे? सध्या कोणत्या 2 देशांदरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रशिया युक्रेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 सध्या रशिया देशाचे पंतप्रधान कोण आहेत? सध्या रशियाचे देशाचे पंतप्रधान कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 व्लादिमीर पुतीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 उदगीरच्या साहित्य संमेलन नगरीला कोणाचे नाव देण्यात आले आहे? उदगीरच्या साहित्य संमेलन नगरीला कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लता मंगेशकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 युक्रेन या देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? युक्रेन या देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 व्होलोदिमीर झेलेन्स्की हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 विभक्ती ओळखा विद्यार्थ्यांनो. विभक्ती ओळखा विद्यार्थ्यांनो. तर ऑप्शन क्रमांक 2 संबोधन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 नाटो या संघटनेत एकूण किती देश सदस्य आहेत? नाटो या संघटनेत एकूण किती देश सदस्य आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 30 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 नोस्पिन हे आत्मचरित्र कोणाचे आहे? नोस्पिन हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 शेन वॉर्न हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 युरोपचे गव्हाचे कोठार कोणते आहे? युरोपचे गव्हाचे कोठार कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 युक्रेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारताच्या अणुविज्ञानाचे जनक कोणास म्हणतात? भारताच्या अणुविज्ञानाचे जनक कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर होमी भाभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती? भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे? जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वॉशिंग्टन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्ली येथे हलविण्याची घोषणा कोणी
कोणी केली? भारताची राजधानी कोलकात्यावरून दिल्ली येथे हलविण्याची घोषणा कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 पंचम जॉर्ज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 तात्या टोपे यांना कोणत्या ठिकाणी फाशीची शिक्षा देण्यात आली? तात्या टोपे यांना कोणत्या ठिकाणी फाशीची शिक्षा देण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 शिंपरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 युक्रेन हा देश कोणत्या खंडात आहे? युक्रेन हा देश कोणत्या खंडात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 युरोप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 रशियाच्या पार्लमेंटला खालीलपैकी कोणत्या नावाने संबोधले जाते? रशियाच्या पार्लमेंटला खालीलपैकी कोणत्या नावाने संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 ड्यूमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 रशिया देशाचे चलन कोणते आहे? रशिया या देशाचे चलन कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रुबल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 देशाचे चलन कोणते? इराण या देशाचे चलन कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 दिनार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 डॅजशा नदीच्या खोऱ्यात संतांची भूमी म्हणून ओळखली जाते? डॅजशा नदीच्या खोऱ्यात संतांची भूमी म्हणून ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे डॅजशा नदीस म्हटले जाते? महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे डॅजशा नदीस म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 कोयना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 नुकत्याच भारतात एकूण किती राज्यात निवडणुका झालेल्या आहेत? नुकत्याच भारतात एकूण किती राज्यात निवडणुका झालेल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पंजाबमध्ये झालेल्या निवडणुकीत सर्वात जास्त उमेदवार कोणत्या पक्षाचे निवडून आलेले आहेत? पंजाबमध्ये झालेल्या निवडणुकीत सर्वात जास्त उमेदवार कोणत्या पक्षाचे निवडून आलेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 आम आदमी पार्टी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कोणत्या कलमानुसार भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केली आहे? कोणत्या कलमानुसार भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 324 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्राचे नवे गृहसचिव कोण आहेत? महाराष्ट्राचे नवे गृहसचिव कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 आनंद लिमये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 मनुकुमार श्रीवास्तव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या कमी आहे? जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 परभणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव्य पदार्थातून जात नाहीत? खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव्य पदार्थातून जात नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 2 द्वितीय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 दुपारी 11 नंतर 8 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काट्याला किती वेळा ओलांडेल? दुपारी 11 नंतर 8 वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल? तर ऑप्शन क्रमांक 3 7 वेळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणते बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे? खालीलपैकी कोणते बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंब्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पैज हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला? पैज हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला? तर ऑप्शन क्रमांक 1 अरबी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 वाऱ्याने झाडे पडली या वाक्यातील प्रयोग कोणता? वाऱ्याने झाडे पडली या वाक्यातील प्रयोग कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 कर्मणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 श्यामची आई हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? श्यामची आई हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 1 साने गुरुजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मराठी भाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 27 फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 मराठीतील सर्वात जुना ग्रंथ कोणता? मराठीतील सर्वात जुना ग्रंथ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 ज्ञानेश्वरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारतीय संविधानाचे खालीलपैकी कोणते कलम मूलभूत हक्कांशी संबंधित नाही? भारतीय संविधानाचे खालीलपैकी कोणते कलम मूलभूत हक्कांशी संबंधित नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 10 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 हिंदूवरील जिजिया कर कोणत्या सम्राटने रद्द केला? हिंदूवरील जिजिया कर कोणत्या सम्राटने रद्द केला? तर ऑप्शन क्रमांक 4 सम्राट अकबर हे आपले करेक्ट आन्सर होईल.